नमस्कार मित्रांनो, यूट्यूबच्या विश्वामध्ये आणि महाराष्ट्र ब्लॉगरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, कसे आहात मित्रांनो? आजचा व्हिडिओ हा खतरनाक आणि धासवणार आहे मित्रांनो. आणि चला तर मग व्हिडिओ एंडपर्यंत बघा. आणि मी आता चढलेलो आहे झाडावरती. ही पाठीमागे दिसत आहे मित्रांनो झाड, आणि हे झाड आहे पेरूचं. हे दिसत आहे तुम्हाला पेरूचं झाड. आणि मी झाडावर चढलेलो आहे. आणि किती फांद्या वाकड्या झालत्या बघा. आणि ते इकडे काय झालंय, हे असा पण पेरू असतो का? असा पण पेरू असतो मला वाटतं. असे आहे का नाही? काय आहे सीन आहे का नाही? असो, चला, असेल काय ते स्ट्रक्चर असेल काहीतरी. आणि मी चढलोय पेरू झाडावर. पण मित्रांनो, पेरू छोटे छोटे आहेत. हो, पेरू छोटे छोटे आहेत. पेरू सापडे नाहीत. हे दिसत असेल तुम्हाला झाड. आणि कुठं कुठं दिसत आहेत पेरू, पण कच्ची पेरू आणि छोटे छोटे पेरू आहेत. अजून पेरू पिकलेला नाही. आणि आता सीझन कोणता आहे मित्रांनो? सीझन पेरूचा आहे का कशाचा आहे मला पण माहीत नाही हो. तरी पण मी झाडावर चढलेलो आहे आणि चेक करायला होतो पेरू आहेत का नाही. चला तर मग बघूया. आणि हे दिसत असेल तुम्हाला, मी झाडावरती आहे मित्रांनो, हवेमध्ये. आणि माझे पाय हवेत आहेत ते, आणि दिसत आहे तुम्हाला. ओके, चला आपण पेरूच बघूया एकदा. आणि हा पेरू, आणि ही पेरूची पानं, आणि हे पेरूचं झाड. हिरवीगार आणि हिरवी नाही, पिवळे म्हणू आपण मित्रांनो. तर 2 मिनिट आपण एक तुम्हाला हे दाखवतो. आणि तर मित्रांनो, पेरू काय सापडलेला नाही आहे. एकदम छोटे छोटे पेरू आहेत, म्हणून आपल्याला सापडलेलं आहे पान. आणि हे पान मित्रांनो, हे पान पेरूचं, तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो. आपल्याकडे जर चहापत्ती वगैरे नसेल घरामध्ये, चहापत्ती, चहा करण्यासाठी, तर त्यावेळेस हे पेरूचं पानसुद्धा चालतं मित्रांनो चहात टाकायला. आणि तुम्हाला ट्रायल घ्यायची असेल तर एकदा हे पेरूचं पान एकदा चहामध्ये टाकून पहा, चहा किती सुंदर लागतो. ठीक आहे ना? आता मी पेरूचं पान खातो आहे. नुसतं पेरू नाही, पण पेरूचं पान एवढं सुंदर लागतंय. त्याचं टेस्ट, फ्लेवर किंवा वास म्हणून सेम असा पेरू. आणि का तर पेरूचं पान आहे शेवट मित्रांनो. तरी चहा टाकून पहा तुम्ही, किती सुंदर लागतंय, कसं लागतंय. ठीक आहे, चला तर मग मी पेरूचं पान खाऊन टाकतो. आणि मित्रांनो, या ठिकाणी माझी म्हैस चरत आहे. मी चाललेलो आहे शेतामध्ये. आणि म्हैस चरता चरता म्हैशीनं लावलेला आहे धिंगाणा. आणि फायनली मित्रांनो, मी आलेलो आहे शेतामध्ये. आणि इथं आहे भेंडीचं झाड. आणि ही वेल आहे, वेल, दोडक्याचा वेल दिसतोय मित्रांनो. आणि हे जे झाड दिसतंय, हे भेंडीचं झाड आहे. आता सध्याला 1 फुटाचं झाड आहे मित्रांनो जमिनीपासून. हे ज्यावेळेस मोठं होईल मित्रांनो, त्यावेळेस एक 4 फूट, 3 फूट 4 फुटापर्यंत येईल झाड, मोठं येतं झाड. आणि त्यावेळेस याला भेंडी लागतात. हे वर शेंड्याला भेंडी लागत असते. माहीत असेल नसेल तर सांगतो, इथं शेंड्याला भेंडी लागतात. ओके. आणि त्याची पानं केवढी आहेत भेंडीच्या झाडाची, तुम्ही पाहू शकता. ही पानं आहे ते हिरवीगार. चला तर मग आपण आलेलो आहे भाजीपाल्याच्या शेतामध्ये. इथं दिसत असेल तुम्हाला, ह्या साईडला हे सगळं भाजीपाला आहेत मित्रांनो. आणि ह्या साईडला आहे मका दिसत आहे तुम्हाला. तर कशी आहे मका मित्रांनो? हिरवीगार मका आहे. अजून तुरा वगैरे टाकलेला नाही, अजून छोटी मका आहे. अजून बरीच मोठी व्हायची मित्रांनो मका. तर हे मका पाहू शकता तुम्ही. आणि हिरवीगार मका आहे मित्रांनो, दिसत आहे का? याची पानं किती हिरवीगार आहेत. मला दिसत असेल मका आणि हिरवीगार मका. आणि मका जवळजवळ आता माझ्या डोक्याला माझी 5.5 पावणे 6 फूट हाईट आहे. आणि तिथपर्यंत ही मका आलेली आहे. म्हणजे बरीच मका सुद्धा मोठी आलेली आहे, आणि अजून वाढत जाणार आहे मका. ठीक आहे, चला तर मग पुढे जाऊया आपण आता. त्या ठिकाणी पाहू शकता वेल. आणि मित्रांनो, इथं आहे कारल्याचा वेल, तुम्हाला दिसत आहे. हा कारल्याचा वेल आहे. आणि वास घेतला तर लय डेंजर येतो कारल्याच्या वेलाचा. खतरनाक कारल्याचा वेल आहे. अजून छोटंसं आहे, त्याच्यामुळे अजून टाईम आहे त्याला कारला लागायला. या ठिकाणी पण ह्याचा दोडक्याचा वेल दिसतोय मित्रांनो. आणि शीतळ वेल जास्त आहेत मित्रांनो.
या ठिकाणी पाहू शकता. इथं वेल आहे, इथं वेल आहे, मोठं मोठं वेल आहे. अजून दोडका लागा टाईम आहे मित्रांनो. आणि ही झाडं पावट्याची आहेत का कशाची मित्रांनो, ही झाडं पाहू शकता. पावट्याची किंवा पावट्याचीच म्हणून पावटीच असते झाड. ही पण पावट्याची झाडं दिसत आहेत. आणि या साईडला कोथिंबीरची लाईन आहे. चला तर पुढं मित्रांनो, शेतामध्ये आलेले आहेत लांडगे. हे दिसत आहेत लांडगे. आणि मित्रांनो हे आहेत लांडगे. आणि कुठं चालले आहेत हे शेतामधून दिसत आहे. या साईडला एक थांबलेला आहेत आणि हे चाललेले आहेत. कुठं चाललेले आहेत रे तुम्ही? हाय काय शेतात टाकलेले मका मित्रांनो. आणि ह्यानी हो काय आता काय चालू केलं, एक हे झाला वाटतं. काय करावं ह्यांना, मका टाकलेले शेतात मित्रांनो. आणि हे असं धिंगाणा करत चाललेले आहेत, छोटे छोटे मका मोडत. आणि हा बघत आहे, दमलेला दिसतोय हा. बघू उभा राहिलेला आहे तिथं. हाणून लावावं लागतील आता, शेतातून बाहेर काढावं लागतील. इथे एक आलाय. फायनली मित्रांनो मी आता म्हैस चारत आहे. या ठिकाणी आपली म्हैस चरत आहे दिसत आहे तुम्हाला. आता शेतामध्ये बसलेलं आहे इथं म्हैस चारत. आणि मित्रांनो आज वातावरण कसं आहे तुम्हाला सांगतो. आज पाऊस येणार नाही. सूर्य इकडं या साईडला मावळा गेलेला दिसतोय ढगामध्ये. सूर्य गेलेला आहे, मावळा आहे मित्रांनो. आभाळ आहे पण पाऊस नाही. आज काय जरी झालं तरी नाही आहे पाऊस. या साईडला आभाळ नाही, ह्या साईडला नाही. ह्या साईडला आहे आभाळ, या साईडला आहे, ह्या साईडला आहे. या साईडला पण थोडं थोडं आहे, पण पाऊस येणार नाही आज मित्रांनो. वातावरण नुसतं मोकळं आहे किंवा कोरडं आहे म्हणून. आणि या साईडला दुसरी माझी मका दुसरी आहे मित्रांनो ह्या साईडला. पण ही मका छोटी छोटी राहिलेली आहे. तिने टाकलेला आहे तुरा. छोटी मका पण तुरा टाकलेला आहे, जरा लक्ष नसल्यामुळं. आणि दिसत आहे तुम्हाला तुरं टाकलेत. छोटी राहिली हो मका. कसं आहे, नाही लक्ष द्यावं वाटला होतो मित्रांनो, पिकाचं अवघड असतं. ही साईडला पाहू शकता शेजारची मका आहे. मागल्या एक 8 दिवसापूर्वी टाकलेले, उगवून आलेली दिसते. थोडीशी पातळ दिसते पण नाही काय प्रॉब्लेम, चालेल. तर मित्रांनो मी चारत बसतो आता म्हैस. आजचा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि जाता जाता आपल्या महाराष्ट्र व्लॉग चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय बाय मित्रांनो. आणि हा आमच्या शेतातील जाणारा रस्ता. चला तर मग जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. चला.